नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. मीन राशीवाल्यांनो, 16 ते 22 मार्च 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यात एक शांत पण अत्यंत खोल बदल घेऊन येऊ शकतो. कारण या आठवड्यात तुमच्या मनात चालणाऱ्या भावना, विचार आणि जुने अनुभव अचानक तुमच्यासमोर स्पष्ट होऊ शकतात. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा बाहेरची परिस्थिती बदलत नाही, पण आपल्या मनात एक मोठा बदल घडतो आणि त्याच क्षणी आयुष्याची दिशा हळूहळू बदलायला सुरुवात होते. मीन राशी स्वभावानेच संवेदनशील, अंतर्मुख आणि भावना समजून घेणारी रास आहे. पण या आठवड्यात ग्रह तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवत आहेत. भावनांमध्ये हरवून न जाता त्या समजून घेण्याची वेळ आली आहे. या आठवड्यात चंद्राची हालचाल कुंभ, मीन आणि मेष राशीत होणार आहे. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला तुमचं लक्ष थोडा आतल्या विचारांकडे आणि जुन्या गोष्टींकडे वळू शकतं. काही मीन राशीवाल्यांना भूतकाळातील एखादी घटना किंवा अपूर्ण गोष्ट पुन्हा आठवू शकते आणि त्या अनुभवातून एक नवी जाणीव होऊ शकते. या काळात मंगळ आणि राहूचा प्रभाव तुम्हाला काही लपलेल्या ताणाची जाणीव करून देऊ शकतो, तर बुध वक्री असल्यामुळे संवाद किंवा निर्णय घेताना थोडं सावध राहणं आवश्यक आहे. आठवड्याच्या मध्यभागी मात्र परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. चंद्र तुमच्या राशीत येताच आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या विचारांना अधिक स्पष्ट दिशा मिळू शकते. सूर्य आणि उच्चस्थ शुक्र तुमच्या राशीत असल्यामुळे काही मीन राशीवाल्यांना नवीन प्रेरणा, नवीन संधी किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल सकारात्मक संकेत मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी चंद्र मेष राशीत गेल्यावर आर्थिक विचार पुढे येऊ शकतात. उत्पन्न, बचत किंवा आर्थिक नियोजनाबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. त्यामुळे पैशाच्या बाबतीत घाई करू नका आणि प्रत्येक निर्णय शांतपणे विचार करून घ्या. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक स्पष्टतेचा आहे. जर तुम्ही मनातील भावना प्रामाणिकपणे व्यक्त केल्या तर नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात. काही मीन राशीवाल्यांना एखाद्या व्यक्तीबद्दल खऱ्या भावना स्पष्टपणे समजू शकतात. आरोग्याच्या बाबतीत मात्र मानसिक विश्रांती खूप महत्त्वाची आहे. जास्त भावनिक ताण घेतल्यास थकवा किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ध्यान करा किंवा शांत वातावरणात वेळ घालवा. मीन राशीवाल्यांनो, या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश स्पष्ट आहे. जेव्हा मन शांत होतं तेव्हाच जीवनाची खरी दिशा दिसू लागते. जर तुम्ही या आठवड्यात तुमच्या भावना समजून घेतल्या तर पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात एक नवीन सकारात्मक बदल सुरू होऊ शकतो. या आठवड्याचे भाग्यवान दिवस आहेत 18, 20 आणि 22 मार्च. भाग्यवान रंग आहेत सी ग्रीन आणि व्हाईट. भाग्यांक आहे 2 आणि शुभ दिवस आहेत गुरुवार आणि सोमवार. या आठवड्याचा मंत्र आहे ओम नमो नारायणाय. हा मंत्र रोज सकाळी 11 वेळा म्हटला तर मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. आणि लक्षात ठेवा मीन राशीवाल्यांनो, अनेक वेळा आयुष्यातील सर्वात मोठा बदल हा बाहेरून नाही तर आपल्या मनात सुरू होतो. जर या आठवड्यात असा अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.